घनतेने बोलणं आहे. तर हे सगळे पर्यावरण प्रेमी गुंड मवाली वाटतात का तुम्हाला? पोलीस कशासाठी इथं आले? तुमचं सगळं ऐकून घेतो आहोत. प्रस्ताविकच मला पूर्ण करू दिलं नाही. प्रस्ताविक पूर्ण करू द्या ना. पहिली मी तुम्हाला काय म्हणतोय, इथं एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलीस का हे काय पर्यावरण प्रेमी मवाली आहेत का, गुंड आहेत का? नाही, हे कशासाठी चाललंय? असा जरी प्रसंग झाला होता गंगापूर रोडला वादग्रस्त, त्यावेळेस पब्लिकमध्ये भांडण झाली होती. म्हणून खबरदारी म्हणून पोलीस बंद ठेवले. इथे आम्ही आलेलो आहोत एकही झाड तोडायचं नाही यासाठी, त्यामुळे आमच्यात भांडणं होणार नाही. सेम तसंच घडलं होतं म्हणून त्याची खबरदारी म्हणून आज इथे बोलवलं. मी तुमच्याबरोबर प्रश्नोत्तर करत नाही, तुम्ही ऐका. तुम्ही ऐकण्यासाठी आलेला आहात. बोल. हिअरिंग हे पब्लिक बोलेल, एकेकाला माहित द्या, प्रत्येकाला आता पहिली गोष्ट, ही जी साधुग्रामचं म्हणून सांगितलं जात आहे, तुम्ही लिहिताय ना हरकती? मी नंतर कॉपी घेणार आहे त्याची. तुम्ही जे लिहितात त्याची कॉपी घेणार आहे. आता हा जे तुम्ही 54 एकरचं सांगितलं आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा बांधकाम विभागाने सांगितलं इतकी झाडं पाडायची, आणि मग तुम्ही काय म्हटलात आम्ही जाऊन पाहिलं, मार्किंग केलं वगैरे, हा सगळा जो काही प्रकार आहे, माझं म्हणणं हा अट्टहास काय की साधुग्राम तिथंच करायचं? या 10 वर्षामध्ये तिथं झाडं लावायला परवानग्या कोणी दिल्या? तुम्हीच दिल्या. आणि आता तुम्हीच सांगणार की ते पाडायचं. कोणाच्या पैशाने? आमच्या नागरिकांच्या. हा जर गिरीश महाजन जर सांगतो की या 1800च्या बदल्यात आम्ही 18,000 लावू, तर 18,000 जिथं लावायला तुमच्याकडे जागा आहे ना, तिथं साधुग्राम उभा राहा. इथं एकही झाड तोडायचं नाही. तुमच्याकडे 18,000 झाडं लावायला जर दुसरी जागा आहे तर त्या ठिकाणी साधुग्राम उभा राहा. इथलं एकही झाड तोडायचं नाही. आणि हे जाहिरात लागेल, मी घेईन कॉपी करा. निरंजन प्रभाकर टकले. तुमची 80% महापालिका ओळखते मला. इथं साधुग्राम करूच नका, तो संपूर्ण. आणि याच्यातला मुख्य मुद्दा हा आहे की या सर्व आखाड्यांना मिळालेल्या दानपत्र असलेल्या जमिनी आहेत, त्या जमिनींवर यांनी लॉन्स काढलेली आहेत, मंगल कार्यालय काढली आहेत स्वतःच्या जमिनीवर. त्यामुळे यांच्या स्वतःच्या जमिनींवरती या सगळ्या गोष्टी चालतात. आणि या साधुग्रामसाठी म्हणून तुम्ही इथली झाडं तोडून त्यांना तिथं बसवणार, आणि मग हे दर 12 वर्षांनी करत राहणार. गेल्या 12 वर्षापूर्वी या तपोवनालगत 300 एकर जागा कायमस्वरूपी नो डेव्हलपमेंट झोन म्हणून महापालिकेने डिक्लेअर केली. बरोबर. त्याचं काय केलं? ती 300 एकर जागा कोणी हडप केली? याचे पहिल्यांदा तुम्ही सांगायला पाहिजे अशा सुनावणींमध्ये. तुम्ही अमुक 75 आणि तमुक 3 असं काहीतरी आम्हाला सांगत बसताय. याच्यात वेळ घालवू नका. सरळ सरळ हा रद्द. आणि इथं बाबुल नाना पण जे म्हणत होते की सक्षम अधिकारी याचा अर्थ एवढाच आहे की ही झाडं कापाची नाहीत असा निर्णय घेऊ शकणारा अधिकारी आहे का? तो नाहीये. आज नाशिक मधलं पर्यावरण ज्या तपोवनामुळे टिकलेलं आहे, त्या नाशिकचं तुम्हाला जळगाव करायचंय का?